रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 88 ते 90चा अभ्यास आपण आज करणार आहोत। तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे ही नम्र विनंती। ते कारण मनी धरिले मग सर्वश बोलो आदरिले, जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी। अर्जुन युद्धभूमीवर मोहाने ग्रासला होता तेव्हा त्याला शुद्धीवर आणण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने जे कठोर शब्द वापरले त्यामागील खरी भावना माऊलींनी या ओव्यातून मांडलेली आहे। अर्जुनाचे हित मनात धरून श्रीकृष्ण वरवर रागावून बोलू लागले, पण हा राग कसा होता? जसा मातेचा राग आईवरून मुलावर ओरडते किंवा रागावते, पण तिच्या त्या रागाच्या आत केवळ आणि केवळ प्रेम स्नेह भरलेले असते। अर्जुनाचा मोह जावा याच प्रेमापोटी श्रीकृष्ण कठोर झालेले आहेत की औषधाची या कडवटपणी जैसी अमृताची पुरवणी, ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय। या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे। जसे एखादे औषध चवीला कडू असते, पण त्या कडवटपणाचा आत अमृताची शक्ती दडलेली असते। ते औषध घेताना कडू लागते, ते चवीला दिसत नाही, पण त्याचा परिणाम झाल्यावर गुण आल्यावर समजते की ते किती गुणकारी होते। श्रीकृष्णाचे बोलणेही तसेच कडू पण अमृततुल्य आहेत। तैसे वरी वरी पाहता उदासे, आत तरी अति सुरसे, तिये वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरली। या ओवींचा अर्थ असा होतो की त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचे बोलणे वरवर पाहिले तर उदासीन किंवा निष्ठुर वाटत होते, परंतु आतून मात्र ते अत्यंत गोड आणि रसाळ होते। अशा भावनेने ऋषिकेश म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला उपदेश करू लागले। या ओव्यामधून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात की सद्गुरू किंवा देव जेव्हा आपल्याला कठोर शब्द बोलतात तेव्हा त्यामागे आपला द्वेष नसून आपले कल्याण करण्याची आईची ओढ असते। कृष्णाचे शब्द अर्जुनाच्या अहंकारावर प्रहार करणारे होते, पण त्याच्या आत्म्याला शांत करणारे होते। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम। बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। या व्हिडिओचे विश्लेषण आपल्याला आवडले असेल तर माऊली कृपया सबस्क्राईब करावे, जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ आपल्याला सर्वप्रथम प्राप्त होतील। धन्यवाद माऊली।